नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे मंत्रिमंडळातील 27 आमदारांनी जातीय वर्गीकरण आहे, जे एस टी समाजाचं जातीय उपवर्गीकरण करायचं आहे. त्याच्या विरोधात 27 आमदारांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे आणि 3 आमदारांनी या उपवर्गीकरणास पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजे 27 विरुद्ध 3. तर हे 3 आमदार कोण आहेत? त्यांनी या उपवर्गीकरणास पाठिंबा दर्शवलेला आहे. आपण चला तर या 3 आमदारांची या ठिकाणी माहिती पाहूया आणि यांनी कशाप्रकारे या उपवर्गीकरणास आपला पाठिंबा दिला आहे आणि यांची पाठीमागची आपण पार्श्वभूमी पाहूया. हे कोण आहेत, यांची पार्श्वभूमी काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा आमदार येतात ते सुनील कांबळे. कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघातनं हे आमदार आहेत. 1992ला नगरसेवक झाले. ते आमदार होईपर्यंत ते नगरसेवक होते. म्हणजे 2019पर्यंत ते नगरसेवक होते. यांचे वडीलही नगरसेवक होते. बघा, लक्ष द्या. 1992ला हे नगरसेवक होते. ते 2019पर्यंत नगरसेवक. 2019ला आमदार झाले. पुन्हा 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा हे आमदार झाले. म्हणजे 2 वेळेस यांनी आमदारपद भूषवलेलं आहे. हे आमदार आहेत आणि याच्या अगोदर नगरसेवक होते. बघा, म्हणजे यांच्या घरामध्ये राजकीय वारसा मोठ्या प्रमाणावरती आहे किंवा परंपरेने चालत आलेला आहे. आमदार सुनील कांबळे हे कोण आहेत? तर बघा, माजी आमदार दिलीप कांबळे सामाजिक न्यायमंत्री यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. म्हणजे यांचा मोठा भाऊही आमदार होता. त्यांच्याकडे कुठलं खातं होतं? तर सामाजिक न्यायमंत्री होते. माझे आमदार आहेत दिलीप कांबळे. यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. सध्या हे हे आमदार आहेत. म्हणजे घराणेशाही या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. जर बाबासाहेबांच्या विचारांनी जर यांना उपवर्गीकरण हवं आहे, सामाजिक न्याय या शब्दावरती जोर देऊन हे उपवर्गीकरण मागत आहेत, तर मग तुमच्याच समाजामध्ये उपजाती येतात. त्यातील एखाद्या प्रतिनिधीला तुम्ही का संधी दिली नाही? किंवा तुमचं घराणं सोडून किंवा तुमचं घर सोडून तुमच्याच समाजातील एखाद्या सुशिक्षित व चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी का दिली नाही? किंवा इतर समाजाच्या कार्यकर्त्याला तुम्ही पाठिंबा देऊन संधी का दिली नाही? या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो की स्वतःची ताकद वाढवली आहे तुम्ही या ठिकाणी, की स्वतःच्या समाजाची ताकद वाढवलेली आहे? असे अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतात. पुढे बघा, सुनील कांबळे यांनी मराठवाड्यामध्ये सूतगिरणीचा व्यवसाय उभा केलेला आहे. सूतगिरणीचा म्हणजे अनेक लोकांनी मराठवाड्यामध्ये सूतगिरण्या पुन्हा स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. व्यवसाय निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं. आर्थिक त्याला ताकद पाहिजे असते. बघा, हे स्वतः व्यावसायिक आहेत आणि एका बाजूला यांच्याच समाजातील नेते की एक वेगळाच घाणा घालत आहेत की आम्ही मागास आहोत, आमचा विकास झाला नाही किंवा आम्हाला कामधंदे नाहीत. आणि एका बाजूला यांचे आमदार सूतगिरण्या या ठिकाणी स्थापन करत आहेत, उद्योगधंदे वाढवत आहेत, उद्योजक बनत आहेत. या ठिकाणी दुफळी यांच्याच समाजात आपल्याला पाहावयास मिळते. कारण की मग मी या प्रकाराकडे पाहून मी असं म्हणू इच्छितो की दिव्याखालीच अंधार आहे. बघा, पुढं बघा, वैद्यकीय महाविद्यालय हेही यांचं स्थापन करण्याचं काम चालू आहे. म्हणजे शिक्षण संस्थात किंवा शिक्षण सम्राट व्हायचंही यांचं स्वप्न आहे. शिक्षण क्षेत्रातही चांगली त्यांनी प्रगती केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. शिक्षण संस्थात ते प्रगती करत आहेत. आपल्या समाजाच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना यांच्या संस्थेचा लाभ मिळेल. अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण संस्थेत यांच्या चांगले घडतील, डॉक्टर घडतील, खूप
छान छान वैद्यकीय शिक्षण मिळवून समाजाचं कल्याण करतील, यांचा समाज पुढे येईल. मग का दुसऱ्या बाजूला यांचा समाज घाणा घालत आहे की आम्ही मागास आहोत? पुढे बघा, दुसरे आमदार आहेत जितेश आत्रापूरकर. हे चांदोबा आत्रापूरकर यांचे सुपुत्र, यांचे वडील सरकारी नोकरदार होते. सरकारी नोकरदार होते. माझ्या माहितीप्रमाणे शिक्षकी पेशातच असावे असं माझं मत आहे. एवढी माहिती नाही आहे माझ्याकडे, पण सरकारी नोकरदार होते. नोकरीस असताना त्यांनी भरपूर पैसा कमावला. त्या पैशाच्या जीवावरती त्यांनी काँग्रेस पक्षातून 2009मध्ये निवडणूक लढवली आणि आमदार झाले. हे आमदार झाले. देगलूर, बेलोरिया, नांदेड या मतदारसंघातून हे आमदार झाले. या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. बघा, एका बाजूला यांचा समाज काय म्हणतो आहे की आम्हाला शिक्षण मिळालं नाही, आम्ही शिकलो नाही किंवा आमची प्रगती झाली नाही. आणि एका बाजूला आज किती ज्या काळामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत्या किंवा नोकऱ्या करत होते, म्हणजे 90च्या अगोदरचा काळ, त्या काळामध्ये यांचे प्राध्यापक होते, सरकारी नोकरदार होते, आमदार होते. मग हे कशाच्या जीवावरती हा दावा करतायत की कशाच्या आधारावरती ही लोक दावा करतायत यांचे नेते की आमची लोक शिकली नव्हती किंवा आम्हाला नोकऱ्या नाहीत? या ठिकाणी सरकारी नोकरदार आहे, तिथून भरपूर पैसा कमावला, काँग्रेस पक्षातून ते निवडणूक लढवली, त्यानंतर आमदार झाले. बघा पुढे बघा, 2019पर्यंत हे आमदार आहेत. 2019मध्ये परत त्यांनी निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. या काळात त्यांचा अकाली मृत्यू झाला, म्हणजे काय त्यांचा काय कारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या आणि जितेश हा त्यांचा मुलगा निवडून आला आणि तो आमदार झाला 2020मध्ये. 2020मध्ये तो आमदार झाला. वडिलांच्या उर्वरित कार्यकाळात त्याने त्या ठिकाणी मतदारसंघाची सेवा केली. पुन्हा 2024मध्ये तो पुन्हा निवडून आला आणि पुन्हा आमदार झाला. म्हणजे एकाच घरामध्ये पुन्हा घराणेशाही पाहायला मिळाली आपल्याला की वडीलही आमदार, पुन्हा वडील आमदार येतात, दोनदा आमदार होतात, अकाली त्यांचा मृत्यू होतो, पोटनिवडणूक लागते, पुन्हा मुलगा निवडून येतो, पुन्हा निवडणूक लागते 2024ला, पुन्हा मुलगा निवडून येतो. म्हणजे 2 वेळा 2-2 असं 4 टर्म त्यांनी आमदारकी या ठिकाणी भूषवलेली आहे. इथंही घराणेशाही पाहावास मिळते. मग का तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय या तत्वावरती उपवर्गीकरण करून मागताय किंवा जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे तुम्ही असं म्हणताय, तर मग का तुम्ही आपल्या SC प्रवर्गातील किंवा तुमच्याच समाजातील उपजातीतील वर्गाला किंवा चांगल्या कार्यकर्त्याला का संधी दिली नाही? हाही प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतो. हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो. मित्रांनो, पुढे बघा, या आमदार काळामध्ये तुम्हाला तर सांगायची गरज नाही की कशाप्रकारे कशी भरभराट होते अर्थकारणाची, समाजकारणाची. पुढे बघा, तिसरे आमदार आहेत अमित गोरखे. विधान परिषदेवर निवडून गेलेले हे आमदार आहेत. 2024मध्ये यांची निवड झाली आणि म्हणून हे आमदार म्हणून हे निवडून गेले. यांचं शिक्षण बघा काय, MA सोशिओलॉजी MBA यांचं शिक्षण झालेलं आहे. बघा, MA सोशिओलॉजी आणि MBA खूप महत्त्वाच्या डिग्री आहेत, मोठ्या डिग्री आहेत, खर्चिक डिग्री आहेत. शिक्षण मोठं आहे, चांगला अभ्यास करावा लागतो. एका बाजूला यांचे नेते काय म्हणतात, आमची मुलं शिकली नाहीत, आमची प्रगती नाही झाली, महार समाजामुळे, महाराने आमचं आरक्षण खाल्लं, त्यांच्यामुळे आमची प्रगती नाही झाली. मग ही प्रगती कसं काय झाली? हे शिक्षण कुठून आलं? यांनी कुठून शिक्षण मिळवलं? कुणाच्या जीवावर शिक्षण मिळवलं? कोणत्या आरक्षणावर शिक्षण मिळवलं? यांना कुणी शिक्षणाचा अधिकार दिला? म्हणजे 2 चित्र यांच्या समाजामध्ये पाहावयास मिळतात. पुढे बघा,
ह्यांचा मतदारसंघ आहे नगर जिल्हा श्रीगोंदा तालुका हा मतदारसंघ आहे यांचा. कालांतराने हे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरात वास्तव्यास आले. बघा, यांची आई सरकारी शिक्षिका होती. बघा, आई जर सरकारी शिक्षिका होती त्या काळात, तर ह्यांच्या घरामध्ये साक्षरतेचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणावर होतं बघा. आणि यांचा एका बाजूला नेते काय म्हणतात, आम्ही शिकलोच नाही, आम्ही मागास राहिलो, का तर महाराणे आमचं आरक्षण खाल्लं. जर तुमचं जर आरक्षण आम्ही खाल्लं असतं तर हा अमित गोरखे साहेब एवढे शिकले असते का? मला तुम्ही सांगा. ह्यांची आई, अमित गोरखे साहेबांची आई शिक्षिका आहेत. खूप महान कार्य केलं असेल त्यांनी त्यांच्या काळामध्ये. ह्या शिक्षिका झाल्या असत्या का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो की आमच्यावरती बिनबुडाचे आरोप कशाप्रकारे हे करतात. बघा, पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ही त्या काम पाहत होत्या. बघा, यांच्या आई शिक्षिका तर होत्याच होत्या, पण त्यांनी काही काळ पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ही पद भूषवलेलं आहे आणि नगरसेवक म्हणूनही कामकाज पाहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणीही आपल्याला राजकीय वारसा पाहावयास मिळतो आहे, घराणेशाही पाहावयास मिळते. बघा, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमदार होण्या अगोदर त्यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या महामंडळावर अध्यक्ष केलं होतं. बघा, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्षही होते अमित गोरखे साहेब. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा या महामंडळाचं काय झालं काय नाही सांगण्याची काय गोष्ट नाही आहे. एवढी महत्त्वाची पदे किंवा बघा, पक्षाच्या कामामध्ये किंवा एका कार्यकर्त्यावरती एवढी महत्त्वाची जबाबदारी एका समाजाच्या देणं, नंतर त्याला आमदार करणं, म्हणजे BJP सरकारमध्ये या अमित गोरखे साहेबांचा किती मोठा वाटा असेल किंवा वजन असेल या घराण्याचं, की डायरेक्ट समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यांना अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसवलं जातं, नंतर आमदार केलं जातं. आई नगरसेवक होती. मित्रांनो, या तिन्ही आमदारांचा आपण या ठिकाणी थोडा बहुत का होईना परिचय पाहिलेला आहे. या तिन्ही आमदार सुशिक्षित आहेत, त्यांना राजकीय वारसा आहे. मग मला सांगा मित्रांनो, एका बाजूला यांचा समाज महार समाजाच्या नावाने खडी फोडत आहे किंवा इतर समाजाच्या नावाने खडी फोडत आहे. ST समाजामध्ये 58 जातीसमूह आणि 154 त्यांचे उपवर्ग येतात. मग मला सांगा, जर महार समाज सोडून, महार समाजाने तुमचं खाल्लं आहे ना, तुमचा त्याच्यावरती दोष आहे ना, त्यांच्या विरोधात तुम्ही आहात ना, महार समाजाने जर तुमचं खाल्लं असतं, मग तुमच्याच उपजातीमधील प्रतिनिधींना तुम्ही का संधी दिली नाही? का त्यांना पुढं आणलं नाही? का तुम्ही घराणेशाहीचं या ठिकाणी भांडवल करत, किंवा तुम्हीच भाऊ गेल्यानंतर मोठा भाऊ गेल्यानंतर छोटा भाऊ, वडिलांच्या जागी परत छोटा भाऊ, आई गेल्यानंतर पुन्हा तिथं तिचा मुलगा, अशी घराणेशाही तुम्ही लावत का तुम्ही ही पदं भूषवली? का तुम्ही समाजाचा विचार केला नाही? त्यांना का संधी दिली नाही? तुम्ही जर एवढं शिक्षण मिळवलं, मग का तुम्ही समाजाला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं नाही? का तुम्ही मंत्रिमंडळात असताना अनेक उपाययोजना आणल्या नाहीत आणि आपल्या समाजाचा विकास करून घेतला नाही? तुम्ही नगरसेवकही होता, तुम्ही आमदारही आहात. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नगरसेवक खालच्या पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत संपूर्ण राजकीय यंत्रणा तुमच्या हातात असताना, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, कला, विकास ही सगळी मंत्रिमंडळे, सगळी मंडळे तुमच्याकडे असताना, सगळी यंत्रणा तुमच्या हातात असताना, सगळ्या यंत्रणेचा वापर करून, सगळी यंत्रणा कामाला लावून का तुम्ही तुमच्या समाजाचा विकास करून घेतला नाही? हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही का घराणेशाही चालवत आलात? का तुमच्या इतर मागास बांधवास तुम्ही का संधी दिली नाही? का तुम्ही त्या आपल्या समाजाचा विकास करून घेतला नाही? मित्रांनो, स्पष्ट या ठिकाणी उघड आहे. 27 आमदारांपैकी हे 6 आमदार चर्मकार समाजाचे आहेत. त्यांनी उघडपणे तुम्हाला या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे या उपवर्गीकरणास. 59 SC समाजामध्ये जाती आहेत, त्यामधील
तुम्ही सोडलं तर 58, महार समाज उघडपणे तुमच्या विरोधात आहे. तर 57 ही 57 जाती तुमच्या विरोधात आहेत. का तुमच्या बाजूने त्यांनी आपली भूमिका मांडली नाही? हा मान्य आहे मला की काही 2 जाती तुमच्या बाजूने उभ्या असतील. मान्य विचारप्रवाह आहे. प्रत्येकाला आपला मत मांडण्याचा अधिकार आहे. आपापले मत मांडून संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे. मित्रांनो, एका बाजूला तुमचे नेते रडबोंब करत आहेत की आम्हाला विकास झाला नाही किंवा या आरक्षणाचा फायदा झाला नाही. आणि तुमचा स्वतः विकास पाहता, तुमच्या घराण्याचा विकास पाहता, तुमची शैक्षणिक पात्रता पाहता, तुमच्या पाठीमागचा संपूर्ण इतिहास पाहता, तुम्ही जी भूषवलेली पदं पाहता, असं दिसतंय की तुमच्या समाजाने भरपूर विकास केलेला आहे. फक्त तुमच्या घरापुरताच तुम्ही विकास केलेला आहे. समाजापर्यंत तुम्ही आपल्या काहीच घेऊन गेलेलं नाही. म्हणजे मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे, मी माझा आरोप नाही आहे तुमच्यावर. तुम्हाला पुन्हा एक बार सुधारण्याची संधी आहे, समाजाची सेवा करण्याची संधी आहे. असं वर्तन करू नका. आपल्या समाजाची सेवा करा. बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही समाजाचे देणे आहात, तुम्हाला ती परतफेड करायची आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही परतफेड करा. बघा ना मित्रांनो, तुम्ही तुमचा विचार करा. जर एखाद्या विचारवंताने जर तुम्हाला तिघाकडे पाहिलं तर त्याचे काय विचार होतील? तुमचं जर त्याने बॅकग्राऊंड पाहिला तर त्याचे काय विचार होतील की एका बाजूला यांची लोक रडतायत, बोंबलतायत की आमच्याकडे काहीच नाही, आम्ही महाराणी सगळं खाल्लं आणि फलाने केलं, आणि एका बाजूला तर ह्यांचा चांगला विकास दिसतोय. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनी बोंबलायचं काम चालू केले. हे चांगलं नाही मित्रांनो. समाज या अशा गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवून असतो. असं करून घेऊ नका स्वतःचं. मित्रांनो, राहिला प्रश्न उपवर्गीकरणाचा, ते आज ना उद्या होईल, नाही होईल मला माहीत नाही, त्याच्यावर काय निर्णय येईल. पण मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो, मातंग समाजातील तरुणांना किंवा मातंग समाजाला, बौद्ध समाजातील तरुणांना, महार समाजातील तरुणांना, की मित्रांनो, एकामेकाच्या विरोधात गरळ ओकू नका. एकामेकाच्या विरोधात घाणेरड्या शब्दामध्ये भाष्य करू नका. कुठल्याही प्रकारच्या घाणेरड्या कमेंट करू नका. कसल्याही अश्लील पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवून, रील बनवून या ठिकाणी टाकू नका. कशाप्रकारे मी हा व्हिडिओ तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यासपूर्ण मी टाकलेला आहे. समाजाला मी त्यांचा आरसा दाखवून दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी या तिन्ही आमदारांचा अपमान केलेला नाही, ना माझा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी हेतू नाही. पण 27 विरुद्ध 3 मला विचार करायला भाग पडलं की 27 विरुद्ध 3 म्हणजे हे 3 आमदारांनी जर विरोध केला असेल तर हे कोण आहेत? मी त्याचा जर शोध घेतला तर हे मातंग समाजाचेच आमदार आहेत. तर मग आपल्या समाजासाठी यांनी छाती ठोकपणे लढावं, निर्भीडपणे लढावं. मी ह्या मताचा माणूस आहे. त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणं. त्यांनी जरूर केलं, पण हे प्रतिनिधित्व करत असताना आपल्या पाठीमागचा इतिहास ते विसरले की आपल्याला आपल्या समाजाचा विकास करणं तेवढंच गरजेचं होतं. आपल्या समाजाला ताकद देण्याची तेवढीच गरजेची होती. थोडी का बहुत होईना आपल्या समाजाचा विकास झाला असता, आज आपल्यावरती ही वेळ आली नसती. पुन्हा एक बार मी जय चौधरी क्रिएटर या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो, पत्रकार हा किंवा जो प्रसार माध्यम करणारा हा व्यक्ती तटस्थ भूमिकेचा असतो. तो कुठल्याही एका पक्षाची बाजू मांडत नाही किंवा एका पक्षाचा बाजू घेत नसतो. पण मित्रांनो, माझा अभ्यास किंवा मी आंबेडकरी समाजातील एक विचारवंत म्हणून किंवा एक बौद्ध समाजाचा एक तरुण म्हणून मी आपणास हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांचं एकत्र राहण्यातच भलं आहे. सर्वांनी एकत्रच राहूया. 13% आरक्षणामध्येच सर्वांचं भलं आहे, सगळ्यांचं कल्याण आहे. पुन्हा एक बार तुम्ही अभ्यासपूर्ण वृत्तीने या 13%कडे पाहावं आणि एकत्रित राहण्यास प्रयत्न करावा. उपवर्गीकरणास आपणही विरोध करावा. चला तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला सतशः आभारी आहे. माझा पुन्हा एक बार सर्व समाजाला हात जोडून नम्र विनंती आहे की माझा कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही आहे. फक्त समाज प्रबोधन व्हावं एवढाच आमचा निर्मळ आणि प्रामाणिक निस्वार्थी हेतू आहे. अशाच प्रकारच्या माहितीवर्धक गोष्टी पाहण्यासाठी जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, कमेंट करा आणि मित्र व नातेवाईक मंडळी यांना शेअर करा, जेणेकरून आपलं समाज प्रबोधनाचं काम सर्वांपर्यंत पोहोचेल व आपल्या चॅनलचाही प्रसार होईल. आमच्या कुटुंबाचे सभासद होऊन आमची ताकद वाढवा. आत्तापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच वैचारिक व्हिडिओसोबत माहितीपटासह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. जय भीम, जय संविधान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.